नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन यावरचे काही एक्झाम्पल. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे. अ चार्ज क्यू कुलम मूव्स इन अ सर्कल ॲट n रिव्होल्यूशन पर सेकंड अँड द रेडियस ऑफ द सर्कल इज r मीटर. देन मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज. तर बघा, मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो सर्वप्रथम. ओके, तर एक चार्ज आहे जो मूव्ह होत आहे सर्कलमध्ये आणि त्या सर्कलचं रेडियस आर आहे आणि आपल्याला विचारलं आहे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करा सेंटरला. तर एखाद्या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइलमुळे त्याच्या सेंटरला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची असेल तर आपण काय फॉर्म्युला यूज करतो, बी इक्वल्स टू म्यू नॉट आय अपॉन 2r. हा फॉर्म्युला आपण यूज करतो. आणि जर एखादा चार्ज सर्क्युलर फॅशनमध्ये मूव्ह होत असेल तर आयची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतो, तर आयची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो क्यू डिवायडेड बाय टी किंवा क्यू इंटू एफ किंवा क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. यापैकी कोणताही एक फॉर्म्युला आपण यूज करून आयची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे क्वेश्चनमध्ये दिलेल्या गिवन सिच्युएशनवर डिपेंड असणार आहे. ओके, नाव आता आपल्याला आयची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची तर आपल्याला काय सिच्युएशन दिली आहे ते बघूया. अ चार्ज क्यू कुलम मूव्स इन अ सर्कल ॲट n रिव्होल्यूशन पर सेकंड. रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणजे काय दिलेलं आहे, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके, जर आपल्याला आता फ्रिक्वेन्सी दिली आहे तर मग आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला यूज करणार आय फाइंड आउट करण्यासाठी. तर जस्ट आता आपण आयची व्हॅल्यू प्लेस करणार इथे आणि आपण बी फाइंड आउट करणार. बिकॉज म्यू नॉट आपल्याला माहिती आहे, आर माहिती आहे, तर आयची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट करणार. तर बघा, इथे जर आपण बघितलं बी इक्वल्स टू म्यू नॉटची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁷. आयची व्हॅल्यू आपली येते इथे क्यू इंटू एफ आहे. तर क्यू इंटू एफ ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे इथे एन, बिकॉज एन रिव्होल्यूशन पर सेकंद आहे अँड 2 इंटू आर. तर इथे 2 चालल्या जाईल. सो हे बनेल आपलं बी इक्वल्स टू 2 पाय क्यू एन इंटू 10⁻⁷ न्यूटन एम्पियर मीटर डिवाइडेड बाय आर. तर हे झालं आपलं आन्सर. तर बघा, आता हे आन्सर आपल्या ह्या 4 ऑप्शनपैकी कुठे मॅच होत आहे, तर आन्सर सी ला हे मॅच होत आहे. 2 पाय क्यू एन इंटू 10⁻⁷ न्यूटन एम्पियर पर मीटर डिवाइड बाय आर. यस. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अ हेलियम न्यूक्लियस मेक्स अ फुल रोटेशन इन अ सर्कल ऑफ रेडियस 0.8 मीटर in 2 seconds. The value of magnetic field B at the center of the circle is. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. हेलियम न्यूक्लियस त्यांनी सांगितलं आहे ज्याची रेडियस आहे इथे 0.8 मीटर. ओके, अँड चार्ज मूव्ह होत आहे त्यामध्ये इन किती सेकंदामध्ये. ते चार्जला जर मूव्ह व्हायला किती सेकंद लागत आहे त्यांनी सांगितलेलं आहे. फुल रोटेशन, एक फुल रोटेशन करण्यासाठी त्यांना लागत आहे 2 सेकंद. तर इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे, ही टाइमची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आपल्याला विचारलं आहे की मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करा, बी फाइंड आउट करा ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज. तर ह्या सर्कलला आपल्याला याच्या सेंटरला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे असेल तर आपण काय फॉर्म्युला यूज करणार, बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. ओके, आता जेव्हा चार्ज रोटेट होत असतो तर हे थेरी सेक्शन आपण याचं बघितलं आहे. जर तुम्ही याचं सर्वप्रथम थेरी सेक्शन बघा, देन एक्झाम्पल्स बघा, सो तुम्हाला जास्त क्लिअर आयडिया येऊन जाईल. आयची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करणं हा आपला फर्स्ट टास्क आहे. तर आयची व्हॅल्यू आपण सर्वप्रथम फाइंड आउट करूया. आय इक्वल्स टू, जर चार्ज रोटेट होत असेल सर्क्युलर फॅशनमध्ये तर आयची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, आय इक्वल्स टू क्यू बाय टी क्यू इंटू एफ क्यू ओमेगा डिवाइडेड बाय 2 पाय. यापैकी कोणता तरी एक फॉर्म्युला आपण यूज करतो. तर आता आपल्याला इथे टी दिलेला आहे, टाइम पिरियड दिलेला आहे. सो आपण हा फॉर्म्युला यूज करणार क्यू डिवाइडेड बाय टीचा आणि आपण आयला फाइंड आउट करणार. तर आपण आता आयची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आय इक्वल्स टू क्यू. आता हेलियम क्यू जे आहे तर 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, अँड हेलियम न्यूक्लियस आहे सो 2 ने मल्टिप्लाय करणार आपण अँड टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे 2 सेकंड. तर हे 2 कॅन्सल होऊन जाईल आणि आयची व्हॅल्यू आपल्याला येऊन जाईल
I equals to 1.6 into 10 to the power minus 19. So हे इथं 1.6 into 10 to the power minus 19 ampere. हे झालं आपलं आन्सर. नाव आता ही व्हॅल्यू आपण इथे ठेवणार बी मध्ये, तर बी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू 1.6 इंटू 10 to the power minus 19 divided by 2 into r. So 2 into r. r ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे इथे 0.8 मीटर. 0.8 तर 0.8 1.6 2 आणि हे 2 2 कॅन्सल होऊन जाईल. तर बी ची आपल्याला सरळ व्हॅल्यू येऊन जाईल बी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू 10 to the power minus 19. ओके टेस्ला. तर आपल्याला ऑप्शन बी हा आपला इथे राईट येऊन जाईल, म्यू नॉट इंटू 10 to the power minus 19. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. In hydrogen atom, the electron is revolving in the orbit of 0.53 angstrom with 6.65 into 10 to the power minus 15 rotation per second. Rotation per second. The magnetic field produced at the center of the orbit is. तर सिंपल सेम क्वेश्चन आहे, हायड्रोजन ॲटम त्यांनी सांगितलेला आहे. ओके, आणि इथे रेडियस त्यांनी सांगितलेला आहे 0.53 एंगस्ट्रॉम अँड इथे आपल्याला बी फाइंड आउट करायचे आहे आणि हायड्रोजन ॲटम आहे म्हणजे एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. यस, सेम आपल्याला परत मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे, कुठे सेंटरला. तर मॅग्नेटिक फील्ड सेंटरला फाइंड आउट करायचं तर फॉर्म्युला काय असतो, बी इक्वल्स टू म्यू नॉट आय अपॉन 2r. सो म्यू नॉट आय अपॉन 2r हा फॉर्म्युला असतो. आणि आपल्याला आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर जर चार्ज रोटेट होत असेल तर आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण, आय इक्वल्स टू क्यू बाय टी, क्यू इंटू एफ, इथे क्यू इंटू एफ अँड क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय, यापैकी एक व्हॅल्यू आपण यूज करतो. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सिच्युएशन दिले ते आपल्याला ओळखावं लागतं. तर आता इथे काय दिले, रोटेशन पर सेकंड. रोटेशन पर सेकंड म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, बरोबर. तर फ्रिक्वेन्सी दिली असेल तर आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला यूज करून आय ची व्हॅल्यू सर्वप्रथम फाइंड आउट करणार. सो आय इक्वल्स टू आपल्याला बघा काय येऊन जाईल, आय इक्वल्स टू आपल्याला येऊन जाईल क्यू इंटू एफ अँड क्यू इंटू एफ, क्यू ची व्हॅल्यू किती आहे इथे 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 अँड फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपली आलेली आहे इथे 6.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 15 एम्पियर. तर हे झालं आपलं आय ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथे प्लेस करूया पूर्णची पूर्ण. अँड आता बघा इथे बी इक्वल्स टू काय येऊन जाईल, बी म्यू नॉट ची व्हॅल्यू काय 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. देन आय ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 इंटू 6.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 15 डिवायडेड बाय 2r. r ची व्हॅल्यू आहे 0.53. इथे हे -15 नसून हे +15 आहे. एक सेकंड इथे लक्षात ठेवा की -15 नसून हे +15 घेतलेलं आहे. इथे पण +15 होऊन जाईल अँड हे इंटू 10 टू द पॉवर मायनस 10. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बी ची व्हॅल्यू आपल्याला येऊन जाईल, इथे सर्व जर आपण सॉल्व्ह केलं तर 12.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. हे सर्व मीटर स्क्वेअर आहेत. ओके, तर हा आपला आन्सर बनून जाईल. मी इरेज करतो याला एकदा. तर हे झालं आपला आन्सर. तर त्यानुसार आपला आन्सर इथे बनणार ऑप्शन सी. ओके, हे वेबर पर मीटर स्क्वेअर आहे सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया.
An electron is revolving round a proton producing a magnetic field of 16 Weber per meter square in a circular orbit of radius 1 angstrom. its angular velocity will be ओके. तर एक इलेक्ट्रॉन आहे जो प्रोटॉनच्या अक्रॉस मध्ये मूव्ह करत आहे आणि त्याच्या सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड बनते त्यांनी ती दिलेली आहे, रेडियस दिलेला आहे 1 angstrom. ओके. तर आपल्याला विचारलंय ओमेगा फाइंड आउट करा, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा फाइंड आउट करायला आपल्याला सांगितलं. तर आपल्याला माहित आहे जर सेंटरला जर मॅग्नेटिक फील्ड जी बनते ती काय असते, बी इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r ही मॅग्नेटिक फील्ड बनते सेंटरला. ओके. अँड आय ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल, जर चार्ज रोटेशन असेल तर क्यू डिवायडेड बाय टी इक्वल्स टू क्यू इंटू एफ इक्वल्स टू क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. यापैकी एक फॉर्म्युला आपण यूज करतो. तर आपल्याला आता अँग्युलर वेलोसिटी विचारलाय तर आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. तर आपण इथे रिप्लेस करूया. सो बी इक्वल्स टू म्यू नॉट इंटू आय ची व्हॅल्यू आपण जर प्लेस केली क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय इंटू 2r. तर आपल्याला ओमेगा फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आपण आता इथे सर्व व्हॅल्यूज प्लेस करूया. 116 वेबर पर मीटर स्क्वेअर. म्यू नॉट ची व्हॅल्यू येते आपल्याला 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. क्यू ची व्हॅल्यू किती इलेक्ट्रॉन आहेत, एक इलेक्ट्रॉन आहे, सर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 ओमेगा. 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती दिली आहे, रेडियस, सो 10 टू द पॉवर -10 2 पाय. सो इथे पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, हे 2 आणि 4 कॅन्सल होऊन जाईल. देन ओमेगा इक्वल्स टू आपल्याला येऊन जाईल, इथे ओमेगा इक्वल्स टू आपल्याला येऊन जाईल 16 इंटू 10 टू द पॉवर -10 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 इंटू 10 टू द पॉवर 7 -7. हे इथे -7 विसरून जातो आपण, ते -7 विसरायचं नाही. सो ओमेगा इक्वल्स टू आपल्याला आन्सर येऊन जाईल 10 टू द पॉवर 17 रॅड पर सेकंड. हे झालं आपलं आन्सर. त्यानुसार आपलं हे आन्सर बनेल ए. ओके. तर जेवढे चांगले चांगले मॅक्झिमम क्वेश्चन बनतात ते मी घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत त्याला शेअर करा.